आहे. देवीच्या मूर्त्या ट्रॅक्टरवर बसलेल्या आहेत. पहिल्या दोन मंडळांनी पारंपरिक ढोल ताशा पथकात आहेत आणि दुसरं मंडळ हे मृदुंग आणि हरिपाठ मंडळ आहे आणि तिसरा जो युवा शक्तीचा मंडळ आहे तो ट्रॅक्टर डीजेच्या समोर आहे. असे डीजेची गाडी लागू नये असं तुम्ही गृहीत धरा. हे मंडळ म्हणजे डीजे आपण एक डीजे बोलावला तर पंडितजी देवीची आरती पूर्ण करतात आणि वातावरण गंभीर आहे. बोला अंबे माता की जय, दुर्गा माता की जय. दुर्गे दुर्गट बारी दुधविन संसारी अनाथ अनाथ अंबे करुणा विद्वारी. वारी वारी जमलो वर्णाचे वारी. वारी पडल वाता संकट निवारी. जय जय कर्पूर गौरम दीपं संसार सारम. जय विरार गाव संते नाम विंदे भवन भवानी जय दुर्गा माता नारायण दिगंबराय दिगंबराय. नमो शिवाय नमो शिवाय. कर्पूरम धूपम दीपम समर्पयामि. बोल अंबे माता की दुर्गा माता की. चला आता शांतपणे आणि भक्तिभावाने मिरवणुकीला सुरुवात करूया. बोल अंबे माता की जय. दुर्गा माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दुर्गा माता की छत्रपती शिवाजी महाराज की दुर्गा माता की जय भवानी जय भवानी श्री पुंडलिक वरदे ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. जय जय राम. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम. थांबा आमच्या युवा शक्ती मंडळाची पाडी. आता काही पारंपरिक डीजे नाही तर आता ब्लास्ट होणार. काय ब्लास्ट होणार? आवाज वाढव रे. झिंगट गाणं लाव रे. गाणं लाव रे दादा. ए भाऊजे, हे काय चाललंय? हा कसला आवाज? बापरे, कान दुखायला लागले. काय शांताराम काका, नुसतं डीजे 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 लावल्याशिवाय मजा नाही. डब्बल बेस डब्बल शेटल. आवाज वाढव रे. चिकालीचं फॅमिकलचं गाणं लाव रे. देवा रे देवा देवा, माझ्या कानातून तर धूर येतोय की काय? मला तर देवीचा अर्थ ऐकूच येत नाहीये. हे काय कलियुग आलंय? ए भाऊसाहेब, काय आहे? विसर्जन आहे, कोणाचे लग्न नाही, देवीला शांती पाहिजे. पंडितजी, भक्ती म्हणजे एनर्जी. एनर्जीचा डीजे देतोय ना. डीजे लावल्याशिवाय मजा नाही. डीजे लावल्याशिवाय नशा नाहीये. ए आवाज वाढव रे.
सरका मावशी, माफ करा मावशी, पण ती नुसती डान्सर नाहीये, ती आहे डीजे पिंकी. ती कोण आहे? त्यांची बेस ऐकण्यासाठी मी 4 गाव चालत आलोय. 4 गाव. किती गाव चालत आलोय? 4 गाव. काय? फक्त डीजे ऑपरेटर बघायला? हो. त्यांना पाहिल्यावर आणि त्यांचे संगीत ऐकल्यावर म्हणणे मोक्ष मिळतो. मोक्ष. मोक्ष? अहो, माझ्या सासूबाईंची तर अकाली मोक्ष मिळण्याची वेळ आली आहे. मावशी जरा बघा, माझ्या घराची खिडकी तर बिटून नाचू लागले. हे काचेचे तुकडे पडतील असं वाटते. बघा, फुटली एकदाची खिडकी. माझ्या घरातील तुळशीचे रोपटे भीतीने वाढले. माझ्या म्हाताऱ्याचा तर पण कान पण फुटला. कुणाची मै जरी हरवली ना तरी कळणार नाही. हॅलो, बाप्पाला का पांडू गर्दीचा पाहिलं का? बाप्पाला काय गर्दी आहे? असं वाटलं काय गर्दीला सोडून मीच नाचतो. पण ट्रॅफिक कंट्रोल कोण करी? हो ना काय, ते बी एक प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिक आणि हे स्टेशन आहे. मला नाचा वाटवला जलतक नाचाले काय काय नाचाले साहेब नाचाले पकडाले नाचू ट्रॅफिक कंट्रोल करू. मला माहित आहे मुळे गावात जाम लागलाय. आता मला ट्रॅफिक कंट्रोल करायची की देव विसर्जन मिरवणूक हेच कळत नाही. पिंकी ओ पिंकी कुठं गेली व माय? पिंकी ओ पिंकी कुठं गेली व माय? पिंकी ओ पिंकी कुठं गेली व माय? पिंकी पिंकी भाऊ पिंकी ओ पिंकी तू ऐकावं माय? पिंकी ओ पिंकी कुठं गेली व माय? तू ऐकावं माय? भाऊ जरा हात लाव रे, मला त्या डीजे पिंकीला जाडून बघायचं आहे. ती म्हणेल तिच्या डोक्यावरील हेडफोनच काढत नाही. मी 22 किलोमीटर चालत तिला पाहायसाठी आलेलो आहे. काय आजोबा, तुम्ही 22 किलोमीटर चालून आलात कशासाठी? त्या डीजे पिंकीचा डुमडुम पाहायसाठी. नाचायचंच नाही पण तिच्यासोबत नाचायचंच आहे. तिचा एक छुमछुम पाहायचा आहे. या सगळ्या गडबडीत मूर्तीला एक साधा धक्का लागला तर काय झालं असतं? लोक देवांपेक्षा डीजेच्या माणसांना महत्व देत आहेत. शांतता शांतता, मी डीजेच्या आवाजाची लेवल चेक करतोय. बस खूप झालं. तुमच्या डीजेमुळे मला डीजेची गरज वाटू लागली आहे. म्हणजे लोकांवर लक्ष ठेवता येईल. आता डीजे बंद, आता फक्त पारंपरिक भजने. आवाज मर्यादेपेक्षा चपट आहे. साहेब विमानचे भान तर आहे पण देवीचे विसर्जन आहे. आज नो ब्रेक. नो ब्रेक तुला आणि
ठेवतो चल खाली